नमस्कार प्रेक्षकांनो, मी योगेश्वरी कुकिंग विथ योगी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त 5 सामग्री वापरून तुम्ही कुठलीही भाजी स्वादिष्ट कशी बनवू शकता। स्टेप बाय स्टेप मला फॉलो करा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक करा। तुम्ही हळूहळू शिकत जाशाल की भाजी किंवा चपाती किंवा कुठलाही स्वयंपाक करणं किती सोपं आहे। त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या त्या 5 सामग्री आहेत जे की वापरून आपण कुठलाही आपला स्वयंपाक आहे तो स्वादिष्ट बनवू शकतो। त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे सगळ्यात आधी हे तेल, मीठ, जिरं, मिरची आणि लसूण। हे आपले असे 5 सामग्रीचे प्रकार आहे की जे सगळ्यांच्या घरात अगदी अवेलेबल असतात। तुमच्या घरात भाजीपाला नसेल जरी अवेलेबल, हे 5 सामग्री तुमच्या घरात नेहमी असतात। त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकात कुठलीही अडचण येणार नाहीये। आणि ज्या की आपल्या न्यूली वेड्स ब्राइड्स असतील किंवा ज्यांना स्वयंपाक शिकायची इच्छा असेल किंवा ज्यांच्या मनात खूप सारे प्रश्न असतील की मी तर वर्किंग वुमन आहे, किचनमध्ये गेली की मला सुचतच नाही मी काय बनवायचं, किंवा ज्यांना स्वयंपाक शिकायची इच्छा आहे पण ते बिगिनर्स आहे आणि मी सुरुवात कुठून करू हे त्यांना समजत नाही, किंवा मला तर फक्त चहा आणि मॅगीच येते, मी बॅचलरमध्ये राहिलेली आहे, असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात पडत असतात। तर त्यामुळे मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही बेसिक पासून सुरुवात कशी करू शकता जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। आणि बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत मी तुम्हाला सांगत जाणार आहे। परंतु आज तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगणार आहे की आपल्या ह्या 5 सामग्री वापरून आपल्याला कुठलीही भाजी कशी झटपट बनवायची आहे। त्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तर चला, सगळ्यात आधी मी तुम्हाला एक भाजी बनवून देखील आज दाखवणार आहे, ते तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला, मी आलेली किचनमध्ये आणि आता मी तुम्हाला बनवून दाखवत आहे बटाट्याची भाजी। पण तुम्ही असं नका समजू की तुम्ही फक्त बटाट्याचीच भाजी बनवू शकतात मी सांगितलेल्या इन्ग्रेडियंट्स पासून। तुम्ही यापासून भेंडीची भाजी, कोबीची भाजी, फ्लावरची भाजी, पालेभाज्यांमध्ये आपली पालकची भाजी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, मार्केटमधली कुठलीही भाजी आणा तुम्ही, हे बेसिक 5 इन्ग्रेडियंट्स महत्त्वाचेच आहेत आणि आपल्या घरात सगळीकडे अवेलेबल असतात। त्यामुळे तुम्ही कुठल्याही भाजीत हे 5 इन्ग्रेडियंट्स वापरू शकतात। परंतु मी तुम्हाला आज बटाट्याची भाजी बनवून दाखवत आहे। तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुमच्या किचनमध्ये ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही हे 5 इन्ग्रेडियंट्स वापरून बनवू शकता। भाजी बनवून घेण्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे कापून घेतलेले आहे। इथे मी 3 मिरची कापून घेतलेली आहे, लसूण पण बारीक कापून घेतलेले आहे, जिरं घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे। वर मी ठेवलेली कढईमध्ये आपण सर्वप्रथम घालूया आता तेल। तेल आपल्याला मस्त असं तापू द्यायचं आहे। तेल तापल्याशिवाय आपल्याला लसूण आणि जिरं त्याच्यामध्ये नाही टाकायचं आहे। तापलेल्या तेलात जेव्हा आपण लसूण आणि जिऱ्याची फोडणी घालतो तेव्हा आपली जी पूर्ण भाजी असते त्यात देखील जो लसणाचा फ्लेवर असतो तो मस्त असा उतरतो। आणि भाजी सिंपल जरी असली, त्यामध्ये खूप जास्त सामग्री जरी नसली तरी देखील भाजीला मस्त असा टेस्ट एक आणि फ्लेवर एक येत असतो। त्यामुळे तेल तापल्यानंतरच आपल्याला जिरं आणि लसूण घालायचं आहे। तर बघा, तेल आता आपलं तापलेलं आहे मस्त। आता आपण त्याच्यात टाकूया जिरं। हे बघा, जिरं टाकल्या कसं तडतडायला लागलेलं आहे। आता टाकूया लसूण। लसूण मस्त असं आपल्याला ब्राउनिश होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। बघा, लसूण घातल्यानंतर आपण कापलेल्या आपल्या मिरच्या टाकूया। आपलं लसूण, मिरच्या आणि जिरे हे मस्त असं तडतडले आहे आणि जिरं देखील मस्त असं तळलं गेलेलं आहे आणि लसूणचा पण टेक्स्चर तुम्ही बघू शकतात, मस्त असं ब्राउनिश सोनेरी कलर त्याला आलेला आहे। ह्या स्टेपला आता आपण टाकणार आहोत त्याच्यात आपले कापून घेतलेले बटाटे।
तो जो लसूणचा फ्लेवर आहे तो बटाटे टाकल्या एकदम मस्त असं त्याचा एक अरोमा येतोय. त्यावरूनच तुम्ही जाणून घेऊ शकतात की भाजी जरी सिंपल असली तरी पण त्याला टेस्ट ही अगदी मस्त अशी येणार आहे. आता आपण घालूया चवीनुसार मीठ. हे जे 5 बेसिक इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगितले होते ते आपले टाकून झालेले आहेत. आता आपल्याला अगदी थोडंसं अर्धा कपच्या आसपास पाणी घालून बटाट्याला मीडियम फ्लेमवर एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. बटाटा ही भाजी एक अशी भाजी आहे की जी जशी जशी शिजायला लागते तसं ते पाणी ॲब्झॉर्ब करत असते. परंतु तुम्ही जसं आपल्या पालेभाज्या बघशाल बहुतेक भाज्यांमध्ये आपल्याला पाणी घालायची काहीच गरज पडत नाही. 8 मिनिटासाठी आपल्याला कढई झाकून ठेवायची आहे. मधून आपल्याला कढई थोडी उघडून बघायची आहे, कारण कधी कधी बटाटा हा कढईला चिटकायला लागतो खालून, त्यामुळे आणि परत झाकून शिजवून घ्यायचा आहे. बटाटा जर खाली चिटकायला लागला असेल तर अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात. आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे, अगदी शिजवण्यापुरतं आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे. आपल्याला एक बटाटा घेऊन प्रेस करून बघायचा आहे. हे बघा, बघू शकतात तुम्ही, आपला बटाटा मस्त असा शिजलेला आहे. आता तुम्ही ह्यामध्ये एक ॲडिशनल इन्ग्रेडियंट म्हणून हळद घालू शकता, कारण की बटाट्याच्या भाजीचा टेक्स्चर हा एक येलोइश दिसला की मस्त वाटतो. परंतु प्रत्येक भाजीतच हळदीची गरज असते अशातला भाग नाहीये. जसं की भेंडीची भाजी झाली, मेथीची भाजी झाली, आपल्या शेपू पालकची भाजी झाली, ह्या सगळ्या भाज्यांमध्ये हळदीची देखील गरज नसते. परंतु एक बटाट्याच्या भाजीचा टेक्स्चर छान दिसण्यासाठी आपण त्यामध्ये हळद घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून जर तुम्हाला ॲडिशनल इन्ग्रेडियंट्स घालायचेच असतील तर तुम्ही धनेपूड देखील घालू शकतात. नाही घातलं तरी चालतं, अशी देखील आपली भाजी स्वादिष्टच लागते. परंतु मी थोडीशी धनेपूड घालत आहे. तुम्ही ह्या जागेवर कोथिंबीर ची गार्निशिंग केली तरी देखील चालेल. माझ्याकडे फ्रेश कोथिंबीर अवेलेबल नाही आहे, म्हणून मी धनेपूड घातलेली आहे थोडीशी. तुम्ही कोथिंबीर धनेपूड असेल तर घालू शकता, नसेल तरी देखील आपली भाजी ही स्वादिष्टच लागणार आहे. हे बघा, टेक्स्चर बघू शकता तुम्ही, किती मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे. भाजी आता आपण काढून घेणार आहोत आणि चव देखील घेऊन बघणार आहोत. बघू शकतात तुम्ही, किती मस्त असा टेक्स्चर पण दिसतो आहे. सकाळच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अगदी झटपट अशी ही भाजी तयार करू शकतात. वेळ पण जास्त लागत नाही आणि खाण्यास देखील ती खूप स्वादिष्ट लागते. आपली सिंपल अशी भाजी तयार झालेली आहे. तर चला घेऊया चव आपण ह्याची. एकदम घरगुती आणि एस्थेटिक अशी टेस्ट आलेली आहे या भाजीला. झटपट बनून जाते आणि काहीच तामझाम नाही, तुम्ही कधीही बनवू शकतात. अशाच प्रकारच्या नवनवीन अजून टिप्स आणि ट्रिक्स शिकण्यासाठी आणि छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.